राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघात झाला। या अपघातानंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात होता असा सवालही उपस्थित करण्यात येतोय। यावेळी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोवर अनेक आरोप करण्यात आले होते। त्यानंतर आता या घटनेच्या तब्बल 1 महिन्यांनी AAIBनं याचा प्राथमिक अहवाल समोर आणलाय। या अहवालामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत। या अहवालामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं आणि त्यानंतर ते खाली पडलंय। या निमित्त 22 पानांचा एक अहवाल AAIBनं सादर केलाय। हा प्राथमिक अहवाल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच उष्णतेमुळे विमानाचा फ्लाइट डेटा खराब झाला आणि रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला असल्याचं अहवालामध्ये नमूद केलंय। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता होती असं अहवालामध्ये सांगण्यात येतंय। AAIBच्या अहवालानुसार दोन्ही वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह होती। अद्याप अजून बाकी यंत्रणांचा अहवाल येणं अपेक्षित आहे। सकाळी 8:46 विमान क्रॅश झालं असंही नमूद केलं गेलंय। केंद्र सरकारने अजित पवारांच्या या अपघाताची गंभीर दखल घेतली होती। DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू होती। ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर चालू होतं। कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं। आज DGCAचा अहवाल आल्यानंतरच अनेक गोष्टींचा खुलासा झालाय। या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। अजित पवार यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मात्र DGCAच्या अहवालावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे का? तसेच प्राथमिक अहवालात स्पष्ट निष्कर्ष नाही। घातपाताच्या कोणातून सखोल तपास का होत नाही? दोन्ही पायलटला मात्र क्लीन चिट मिळाली आहे। यावरून DGCAनं घातपात करणाऱ्या गुन्हेगारांसोबत हात मिळवला का असाही सवाल आता उपस्थित होतोय। अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। DGCA कडून पायलट्सना क्लीन चिट। दोन्ही पायलट्सना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता। दोन्ही पायलट्सना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता। दोन्ही पायलट्सची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह होती। बारामतीमध्ये अधिकृत MET सुविधा नाही। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता। विमान आधी झाडाला धडकलं, नंतर जमिनीवर आदळलंय। उष्णतेमुळे विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब। घटनेच्या 1 महिन्यानंतर प्राथमिक अहवाल समोर। रनवेच्या बाहेर 50 मीटर विमान कोसळलं। या 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अपघाताचा जो अहवाल आहे तो DGCAने आता समोर आणलेला आहे। 22 पानाचा हा अहवाल आहे। या अहवालामध्ये अनेक गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत आणि अनेक गोष्टींचा खुलासा देखील केलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम अपघात कसा घडला याची 4 प्रमुख कारणं त्यांनी दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये अपघात घडताना जी विमानाची उंची होती, जमीन आणि आकाशातली जी उंची होती ती कमी झाली होती। दुसरं कारण असं होतं की झाडाला एका विमान आधी धडकलं आणि त्याच्यानंतर ते कोसळलं। तिसरी गोष्ट अशी होती की रनवेच्या पासून हे विमान 50 मीटर अंतरावर होतं। तर चौथी गोष्ट अशी होती की दृश्यमानता 2000 मीटर होती। त्याच्यामुळे ह्या कारणांमुळे हा अपघात घडलेला आहे। त्याच्यानंतर कॉकपिटमधली काही त्यांनी रेकॉर्डर बाहेर काढलेले आहे, ज्याच्यामध्ये 8:19 वैमानिकांनी बारामतीच्या ATCला जवळजवळ संदेश दिलेला आहे आणि हा संवाद चालू होता। म्हणजे 8:19 हा जो रेकॉर्डिंग समोर येत आहे तेव्हा बारामतीच्या ATC बरोबर वैमानिकांनी संवाद साधला होता। विमान कोसळताना पहिला वैमानिक ओ शिट असं म्हणतोय। हा व्हॉइस रेकॉर्ड देखील इथे रेकॉर्ड झालेला आहे। तिसरा, दोन्ही वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी ही निगेटिव्ह आढळलेली आहे आणि वैमानिकांनी बारामती विमानतळावर यापूर्वी खूप वेळा विमान उतरवलं होतं, त्याच्यामुळे त्यांना पूर्व अनुभव होता। हे देखील या अहवालामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच आता ब्लॅक बॉक्सबाबत देखील त्यांनी माहिती दिलेली आहे की फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला होता। मात्र त्यातला जो रॉ फुटेज होतं किंवा रॉ डेटा होता तो डाउनलोड करण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि पुढील हा जो तपास आहे तांत्रिक विश्लेषणासाठी तांत्रिक पथकाकडून तो सुरू आहे। म्हणजे एकूणच DGCA यांनी जो अहवाल दिला आहे याच्यामध्ये कुठेही तांत्रिक बिघाड झाला नव्हता असं देखील त्यांचं म्हणणं आहे। परंतु नेमकं काय घडलं आहे
हे अद्यापही स्पष्ट केलेलं नाही आहे. म्हणजे 22 पानाच्या या पूर्ण अहवालामध्ये DGCAने आणि AIBने जो काही तपास केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी अगदी तांत्रिक जी कारणं आहेत ती समोर केलेली आहेत. काय काय झालं आहे ते नमूद केलेलं आहे. परंतु हा घात का अपघात याचं उत्तर मात्र अजून गुलदस्त्यात आहे. त्याच्यामुळे येणारा अजून अहवाल आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला नेमकं काय सांगतंय यावर सगळ्यांचं जे लक्ष आहे ते राहणार आहे. कारण की महाराष्ट्रातल्या जनतेला एकच प्रश्न राहिलेला आहे, अजितदादा यांचा घात झाला की अपघात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.